सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। स्वागत नगरातील यशवंत सोसायटी परिसराच्या मंडपाच्या कमानीवर चढून झेंडा लावत असताना एमएससीबीच्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने 24 वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला। ही घटना 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी 8च्या सुमारास घडली। मयत तरुणाचे नाव केतन रमेश पाटोळे, वय 24 असे आहे। तो भारतनगर गुमठानाका सोलापूर येथे राहत होता। केतन हा मंडप सजावटीचे काम करत होता। मंडपाच्या कमानीवर चढून तो झेंडा लावत असताना झेंड्याचा स्टील पाईप एमएससीबीच्या उच्चदाब वायरला लागला, त्यामुळे त्याला जोरदार विजेचा शॉक बसला आणि तो कमानीवरून खाली पडला। तात्काळ त्याला सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। घटनेची माहिती समजताच मयत केतनचे नातेवाईक व मित्र सिव्हिल हॉस्पिटल परिसरात जमले। त्यांनी हंबरडा फोडला आणि एकच गोंधळ उडाला। अचानक घडलेल्या या दुर्घटनेने केतनच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। केतन पाटोळे याच्या पश्चात आई, एक बहीण, एक भाऊ असा छोटा परिवार आहे। केतन हा चांगल्या स्वभावाचा, खेळकर आणि सर्वांशी मोकळेपणाने बोलणारा तरुण म्हणून ओळखला जायचा। या घटनेने स्वागत नगर परिसरात खळबळ उडाली आहे। संबंधित घटनेचा तपास पोलीस करत आहेत।